मी सांगतोय ना, इथं शाना कोण? आम्ही. म्हणजे मी याडा आणि हा शाना. मला नाही करायचं. बाबा तू कामाला आलेला आहे. तुझाच मोठा झेंडा, तूच शाना. आता कसं बोललास? अंगाशी मला झेपत नव्हतं म्हणून मला इथं बोलवलं. नुसतं बोलवलाय तुला. सांगितलं तर करा. तू शाना मी सांगितलं तर करायचं. बरं सांग, तुला काय करायचं माहिती आहे ना? हो. पण जा ना, इथं काय जेवण वाढले, जा ना, कर ना आपलं काम. अरे पण मला समजायला काय काय करायचं ते. काय माणूस आहे? अरे समजून सांग मला काय करायचंय ते पुढं. अरे बाबा तू जा जा बाबा. ठीक आहे, जरा उशिराचे नाही तर इकडनं नसेल ना तिकडनं येशील. बरं ठीक आहे, मी जातो कृष्णाला बोलवाय. पण तुम्ही सांगितले कामगिरी व्यवस्थित पार पाडा. अरे गुलामा तू जा रे. जातो, कामगिरी पार पाडा ना. हा मी बघतो काय ते. उभा राहायचं. आता त्याला शेपटलायस. आता तूच सांग, तू काय करणार आणि मी काय करणार. हे बघ, तुला मी सांगतो इकडे इकडे तुला सांगतो. तू तुझ्या झेपल ना, घेन झेप. बघ तुला जमल ना, वादा कर, मला वादा कर. अच्छा इकडे तुला सांगतो. मला पण माहित नाही काय करायचं म्हणून याला अगोदरच पाठवलंय मी. आपल्याला जमल तर बघूया आणि काय तर करूया. तुझं जाऊया, पण मला तू दाखव फक्त. आम्ही दाखवतो. जशी काय 12 महिन्याचीच आहेच. मग झालंय परत सुरू. गप्प बसा का जरा. ए राजेश, किती म्हणतात ग या. पुढच्या वेळेला ह्यांना घेऊन जायचं नाही. आणि आणलंच त्यांना बघ. ए ते पुढचं पुढे बघू आपण. आधी निघूया का. चला. जागी थांबायचं. हे कोण ग बाई. तुला नाही माहित. नाही. हा तू तिकडे. ही आहे ना, ही जेव्हा आमच्यात होती ना, आमच्यात म्हणजे आमच्या गोकुळात,
तेव्हा कली होती कली. काय होती? काली. इथं काय पण आहे, तर मी काली नाही, फुलाची कळी असते ना ती बोलते र. हस, हस, हस. तेव्हा कली होती कली. तिला आम्ही बोलावली. म्हणजे इकडे जर सांगतो ला गायचं दूध कसं काढायचं, त्याच्यापासून काय काय बनतं, कसं कसं बनतं. हा मी हिला दाखवलं. ही म्हणजे आम्ही कोण? आम्ही कोण? आम्ही कोण? ए माकडा, हो बाजूला. नाही तर हो बाजूला. गावरून झाली नाही रे. अंगावरची आहे. ए भावानो, आमची वाट सोडा. नाहीतर मग आता हे काय नवीन? इकडे इकडे तुला दाखवते काय नवीन आहे ते. कोण आहे रे? पिंट्या पिंट्या पिंट्या. अरे मागच्या यालाच हीच माझी खल्ली होतीस र. वय झालं मला इसरायला होता, तर माझं वय झालं. बघ माझी केसा पिक्की काय टकली? माहिती जरा मागं सर. तू जरा काय समजली? तुझा विषय मी नंतर भावकीत घेणार आहे. जास्त पुढं पुढं गेलं ना, नाहीतर अरे सवंगड्यांनो, का अडवताय तुम्ही आम्हाला? काय काम आहे तुमचं? म्हणजे तुला कुठून जाता येणार नाही. हे सुधारण्या तू काय बोलतोस? तू माझ्या सर ही बोल. तूच बोल. तर गवलनीनो, मला तुमच्याशी लय म्हणजे लय महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. हे बघ पिंट्या, आता खूप उशीर झालाय. आता तुम्हाला दिसतंय आता माझं लगीन बी झालंय. बाई बघा काय नवीन. आता तर काय आहे ना, तर गेल्याच्या गेल्या वेळीपासून माझ्या मागे येतो. तर जसं काही हिला सोनं लागलंय. पिंट्या सांगते ना. मी काय बोलतोय? तू काय बोलतेस? ए बाबा, काय तर सांग तसं लवकर. नाहीतर आता तू बाजूला गेले, नंतर मग हा. अरे सवंगड्यांना काय हवंय काय तुम्हाला नेमकं? अबा गवलनीनो, तुम्ही आता इथं थांबणार असाल तर मी हात घालतो. विकास पांडुरंग चव्हाण यांच्याकडनं मावशीसाठी 200 रुपये आलेले आहेत. तरी नमन त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. विकास पांडुरंग चव्हाण. हा, ही कुठं होती? गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरले. गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरले. नाव काय हो? विकास पांडुरंग चव्हाण. अहो विकासरावांचे नाव मी माझ्या मनात कोरले. तिचं मन काय रे तुझा हात तुझा मोडून टाकी माहिती नाही मिळेल या. कुठं होती? तुला नंतर सांगता. सगळे माझा विश्वास कधी देणार आहेस मला? हा, विश्वास ठेवलास म्हणून मी आता विचार करायला मला मिळेली. मावशी तू एवढ्याशा बिटव्यासाठी इथपर्यंत आलीस? माझ्यावर लय चलत ग पण. अगं हा एवढासा असला ना तरी काय आहे त्याच्यात माहिती नाही तुला. अगं ह्याच्यात माणसा जोडून ठेवायची ताकद आहे. अगं कोकणातल्या म्हाताऱ्या माणसाची शान म्हणजे हा बिटवा. आणि कुठे तू नटवा कुठे आहे? नटवी आहे काय? ही मला नटवा म्हणाली. ही मला नटवा म्हणाली. आता हिला पहिलं इथून हटवा. तुला काय बोलायचं ते कर. आता काय बोलत होतास तू? या पोरीच्या नादाना लागू नको बाबा. या मी शेर आहे ना, या सव्वा शेर आहे. गेल्या गिलून गिलून तुला जा बाजूला समजलं. आणि काय झालं नाही जाणार देणार.
आता तू कसा बघते अडवतोस तू. आता मी मुद्दाम जाणार. जा काय करायचं ते कर. मग तुझं सोड. मग तुझं सोड. आता कसं तिचं कसं सोडून ती मग काय तू तुझं सोडणार आहे बाहेर गप असेल काय आमचं दोघांचं चालू आहे ना. त्यांचं काय मध्ये पण जात ना. चाव, 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 चाव. जातोस की आता आम्ही जाणार म्हणजे जाणार. जा काय करायचंय. मावशे बघ ठीक आहे तुला जायचं दिग्गात जा तू पण तुला इथे एक नाव घ्यावं लागेल. आणि एवढंच ना. नाव घे. 9 महिने मायेच्या उदरात वयात येईपर्यंत बापाच्या सदरात अंती सौभाग्याचं लेणं पडता पदरात भाग्यवान मी झाले. स्त्री असूनही लोककला जपण्यास रंगभूमीवर आले. रसिकांच्या टाळ्यांच्या गजरात मी न्हाले. रसिकांच्या टाळ्यांच्या गजरात मी न्हाले आणि खरोखरच आज आम्ही धन्य झालो. श्री छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात आमच्या शुभारंभाच्या प्रयोगाचे अनावरण झाले. माझी निवडच चुकली तुझ्यावर प्रेम करायला. चला का सगळ्यांना चला आपण निघूया चला अरे चला तुम्हाला सांगितलेली कामगिरी पूर्ण झाली आहे असं वाटत नाही. तुला ऐकत नाही मला नाही आमच्यात काय शब्द नाही. काय ते तुम्हीच बघा. बरं ठीक आहे या तुम्ही. बरं राधे अशी पुढे ये पाहू. काय रे काना ते राधे पण आता तुम्हाला समजलंय ना कसं जायचं इथं. मी जावा सावकार. आता ती माकडं पण गेली. मी काय सांगता. हो ठीक आहे. निलेश किंदळकर यांचं नाव घ्यायचंय. मावशीसाठी 101 रुपये आलेला आहे. निलेश किंदळकर. 1 बाटली 2 ग्लास. ऐकताय ना. 1 बाटली 2 ग्लास. निलेशराव ही तुमच्या मावशी तुमच्यासाठी फर्स्ट क्लास. तसेच कल्पेश जाधव यांनी मावशीसाठी 101 रुपये दिले आहे. मावशीने नाव घ्यायचंय. लग्नात आला होता बँडवाला. लग्नात आला होता बँडवाला. कल्पेशरावांचं नाव घेते. झुकेगा नाही साला. तसेच अजय भाईजे यांच्याकडे 101 रुपये आलेले आहे. मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय. शंकराच्या पिंडीला नागाचा वेडा. शंकराच्या पिंडीला नागाचा वेडा. ओ अजयराव मी तुमची म्हैस मग तुम्ही काय माझा रेडा. राधे तुम्हाला कोणालाही बाजाराला जाता येणार नाही. पण का रे काना राधे तुम्ही सर्व गवळणी ज्या गोष्टी विकण्यासाठी जात आहात त्या सर्व गोष्टी गोकुळातील आहेत आणि त्या गोकुळातच राहिल्या पाहिजे. कारण तुम्ही आणि गोकुळातील सर्व सवंगडी मिळून मेहनत करताय पण त्याचा फायदा मात्र त्या कंसाला होतोय आणि गोकुळातील प्रजेला त्याचा काहीच फायदा नाही. मग इतकी मेहनत करूनही त्यांना मात्र मन मारून जगावं लागतं आणि हे ताबडतोब थांबलं पाहिजे. बरं काना आम्हाला क्षमा कर. यापुढे अशी चूक होणार नाही. ठीक आहे तुम्हाला तुमची चूक लक्षात आली यातच सारं काही आलं. बरं काना मी काय म्हणते राधा तुझ्याबद्दल बरंच काही सांगतच खरे हे खरं आहे का. अरे बापरे म्हणजे नक्की काय सांगत असते. हेच की माझा काना असा अवतार घेतो माझा काना तसा अवतार घेतो. काना तुझ्या जन्मलीला आम्हाला सांगशील का. बर ठीक आहे